आत्तापर्यंत मुंबई तुंबली अशा बातम्या ऐकायची सवय होती. काही ठिकाणी नदी ओढ्यांचं स्वरूप आलेल्या रस्त्यातून वाट काढणारा मुंबईकर पाहायची सवय आपल्याला लागली होती. गेल्या काही वर्षात या क्षेत्रातही पुण्यानं मुंबईशी स्पर्धा सुरू केली आहे. देशातील स्मार्ट सिटींपैकी एक समजले जाणारे पुणे एखाद दुसऱ्या छोट्या मोठ्या पावसात का तुंबते हा गहन प्रश्न आहे. या गहन प्रश्नाचं उत्तर गहन सुद्धा आहे, नेहमीच साधं सोपं सुद्धा आहे आणि कारणं सुद्धा नेहमीचीच ठरलेली आपल्या माहितीतली आहेत. अपुरी ड्रेनेज व्यवस्था, कधी पालिका प्रशासनाची उदासीनता, कधी सोय बघणारे राजकारणी, कुठे केबलसाठी उभे आडवे खोदलेले रस्ते, कुठे ऑप्टिकल फायबर केबल्सचा गुंता, तर कुठे पावसाळी गटारातून नेलेले केबल्स, कुठे अतिक्रमणांचं ओझ्यानं बुजलेले नाले, कुठे बड्या बिल्डरच्या बांधकामासाठी वळवलेले नाले, शंभरानं उभ्या राहणाऱ्या सोसायट्यांमधील गाड्या पार्किंगसाठी, मुलांना खेळण्यासाठी झालेले सिमेंट काँक्रिटीकरण, अशी असंख्य कारणं आहेत. त्यामुळे ही अडचण फक्त राजकारण्यांवर ढकलून सामान्य नागरिकांना अलगद बाजूला होता येणार नाही. या परिस्थितीसाठी राजकारणी जास्त जबाबदार असू शकतात, पण आपण ही परिस्थिती उद्भवण्यासाठी हातभार लावलाय हे विसरून चालणार नाही.